काल छत्रपती संभाजीनगरचे DCP झोन 2 यांना माहिती मिळालेली एक व्हिडिओ प्राप्त झाला आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक बोलताना काही माहिती होती। त्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा त्याचे देवाणघेवाण काही दिसत नव्हती। त्या अनुषंगाने त्यांची जे बोलण्याची जी चर्चा होती त्या अनुषंगाने त्यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI त्याचबरोबर जे फ्लाइंग स्क्वॉडची जी टीम आहे त्यांना अलर्ट केलं। फ्लाइंग स्क्वॉड आणि जवाहरनगरचे सिनियर PI हे त्या ठिकाणी गेले, त्या दोन्ही लोकांना ताब्यात घेतलं। त्यांनी ज्या व्हिडिओमध्ये जी चर्चा केली होती त्या अनुषंगाने त्यांच्याकडे पुरता विचारपूस केली असता त्याच्यातला जो अशोक वाकुडे म्हणून व्यक्ती आहे जो रिक्षा चालवतो, त्यांनी दिनांक 16 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता निदम अहमद खान पठाण जो देखील रिक्षा चालवतो त्याला 2000 रुपये त्याच्या स्वतःकरता 1000 आणि त्याच्या पत्नीकरता 1000 असे 2000 रुपये दिले होते। त्याचं आधार कार्ड आणि त्याचं मतदान कार्ड हे त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेलं होतं जेणेकरून त्यांनी मतदानाला जाऊ नये अशी माहिती प्राप्त झाल्यावरती लगेच आमच्या टीमनी जे FSTचे जे प्रमुख होते सागर गोरे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनला, ज्याच्यामध्ये BNS कलम 126(2), 171, 173 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही आरोपी पैसे देणारा आणि पैसे घेणारा या दोघांनाही आरोपींना आपण अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई चौकशी चालू आहे आणि चौकशीअंती पुढील गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची, कारण की FSTने या सर्व गोष्टीचं व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे आणि ह्या लोकांच्याकडे कोणत्याही प्रकारचं कॅश किंवा कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा इतर व्यक्तींचे कोणत्याही प्रकारचे मतदार कार्ड हे मिळून आलेले नाही। त्याचबरोबर ही जी घटना घडलेली होती 16 तारखेला त्या ठिकाणचा देखील पडताळणी तपासणी केलेली आहे। कोणत्याही प्रकारची कॅश किंवा रक्कम ही त्या दोन्ही आरोपींकडे मिळालेली नाही आहे।